जय जिजाऊ जय शिवराय। स्वागत आहे तुमचे माझ्या जय जिजाऊ या पुरोगामी विचारांच्या यूट्यूब चॅनलवर। म्युझिक क्राफ्ट मुंबई या कंपनीने बनवलेला सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी या कीर्तनाचा हा व्हिडिओ आहे। खंजरी वाजवण्याच्या आपल्या कलेबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील अभंगाचे दाखले देत सत्यपाल महाराज यांनी समाजाचे प्रबोधन केलेले आहे। तरी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि लाईक शेअर करावा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। संत तुकडोजी महाराज की जय। जो सत्याविन शब्द न बोले सतत कोणासी मित्रा कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन। राष्ट्रसंतांनी मोठ्या जिव्हाळ्याने भजन निर्माण केलं। सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची रे मित्रा वागणूक ज्याची आपुले दुःख नवदे कुणाला आपुले दुःख नवदे कुणाला चिंता इतराची रे मित्रा कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी। चरित्र निर्मळ राणी झाली निंदी न कवनाची रे मित्रा निंदी न कवनाची दिनचर्या सतत योग्य ती हावन मानाची मित्रा कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी। तीन दिनाची प्रगती करण्या कमाल निष्ठेची रे मित्रा कमाल निष्ठेची तुकड्या दास म्हणे तू तरसील तुकड्या दास म्हणे तू तरसील कीर्ती दर्गासी रे मित्रा कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी कर मैत्री त्यासी रे मित्रा कर मैत्री त्यासी। ज्यांनी आपल्या भजनाद्वारे समाजाला या बहुजन समाजाला जागवलं। आपल्या जीवनामध्ये सत्संग करा, वाईटाचा नाश करा। एका भजनामध्ये मोठं गोड महाराजांनी लिहिलं। शब्द की खैरात हूँ सब शब्द मेरे पास है मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है। महाराज सांगतात माझा भारत कसा व्हावा। आज आम्ही पाहून राहिलो मेरा देश महान आहे, आमचा भारत देश महान व्हावा। परंतु अतिरेकी संघटनांनी दहशतवाद्यांनी या व्यसनी लोकांनी आपल्या देशावर अनेक संकट आणले। आता काश्मीरचं संकट आपल्या डोळ्यासमोर आहे। दररोज आमच्या या देशाचे जवान मारल्या जाऊन राहिले। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की माझा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा। आणि म्हणून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझा भारत
ईमानदार, चारित्र्यशील, सद्गुणी, संस्कारित व्हावा। शानदार हो मेरा, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा। ज्या देशासाठी अनेक लोक शहीद झाले, भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू, मदनलाल, आणि अशा या देशाला घडवण्यात या महापुरुषाचाही त्याग आहे, त्यांचं रक्त गेलं या जमिनीत। म्हणून राष्ट्रसंत सांगतात, मैं सेवक बलवान सिपाही, मैं सेवक बलवान सिपाही, रहू देश का प्यारा, प्यारा रहू देश का प्यारा, शुद्ध चरित्र। राष्ट्रसंताच्या या भजनातून शुद्ध चरित्र, यही मेरा निर्धारा। शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा, शानदार हो मेरा। आणि अशा या भारताचं स्वप्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाहतात की माझा देश असा व्हावा। या देशाला घडवलं। 26 जुलै रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला। ज्या महापुरुषाचा जन्म झाला त्या आरक्षणाचे जनक म्हणतात ज्या महापुरुषांना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज। या महापुरुषाच्या या जयंती निमित्त, त्यांच्या जन्मदिनानिमित्त म्युझिक क्रॉफ्ट कॅसेट कंपनी कडून ही व्हीसीडी भाग नंबर 1 आपणाला देत आहे। आपण माझ्या अनेक कॅसेट ऐकल्या। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या या जयंती निमित्त शाहू राजा बाबासाहेब आंबेडकर, युग युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा फुले आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, या महापुरुषांचे विचार आमच्या हृदयात यावे। आजपर्यंत आम्हाला या मनोवादी मंडळीनं, या कर्मकांड करणाऱ्यांनी या महापुरुषांचा पत्ता लागू दिला नाही। आम्हाला जे दिलं, जे झाले नाही असं दिलं आम्हाला। राष्ट्रसंत मोठं गोड लिहितात भजनातून, क्या कहते हो बात पुरानी, तुम नहीं जानी हम नहीं जानी, तुम नहीं जानी हम नहीं जानी, क्या कहते हो बात पुरानी, क्या कहते हो बात पुरानी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, आम्हाला आता पुराण कथा 5-10 हजार वर्षाच्या सांगू नका। आमच्या या बहुजनाचं कल्याण कशात आहे? आम्हाला ज्योतिबा फुले सांगा की शाहू आले या न बाबासाहेब आले या, शाहू आले या, शाहू ज्योती आले या, आमचं कल्याण केलं या, जिजाऊबाई आली या न आमचं कल्याण केलं या, जिजाऊबाई आली या, आमचं कल्याण केलं। अरे आम्हाला ज्यांनी त्या तळागाळातल्या झोपडीतल्या माणसाला वर उचललं, आम्हाला तो ज्योतिबा फुले समजू द्या, आम्हाला राजर्षी शाहू महाराज समजू द्या। राजा होता बरोबर न्याय काढला, माझ्या राज्यामध्ये कोणी दुखी होऊ नये। आज आपण आपल्या देशाचं चित्र पाहतो। अरे आपल्या महाराष्ट्राचं घ्या चित्र, जिथं हजारो साधू संतांनी जन्म घेतला। संत रविदास, जगद्गुरु तुकोबाराया, सावता महाराज, गोरोबा काका, नामदेव शिंपी, नरहरी सोनार, संत सेना महाराज। परंतु या महाराष्ट्रात आम्ही पाहून राहिलो, दररोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या भाऊ। दररोज कोणत्या ना कोणती आमची माय, कोणती ना कोणती आमची बहीण विधवा होऊन राहिली। राष्ट्रसंतांनी मोठं गोड लिहिलं की माझ्या शेतकऱ्याचं कल्याण झालं तर माझा देश सुखी होईल। जब किसानों की देखू भलाई, हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई। जब किसानों की देखो भलाई, हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ
दुष्काळ पावसामुळे दुष्काळ आला. काही जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, काही जिल्ह्यात पाऊस नाही. अरे उडीद मूग पेरलं, 3 वेळा पेरण्या केल्या आमच्या या बळीराजानं. त्या 3 वेळा पेरण्या करून काही निघालं नाही त्याच्यातून. अरे मूग टाकले, उडीद टाकले, ते शक्तिमान सारखे बेपत्ता झाले. माझ्या या शेतकरी राजानं कसं जगावं. अरे ज्या देशाचा लाल बहादूर शास्त्रींनी नारा काढला, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, आणि तो जय किसान आत्महत्या करून मरून राहिला. आतापर्यंत महाराष्ट्रात 72 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आंध्राची परिस्थिती पाहिली तर आंध्रातील शेतकरी मरण पावले. करतील काय. उसके राजी से दुनिया फुलेगी, उसके राजी से दुनिया फूलेगी, सारी नस नस की दौलत खिलेगी, सारी नस्ल नस्ल की दौलत खिलेगी. आणि म्हणून ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्याचा सूड नावाचं एक पुस्तक लिहिलं. आपण जरूर वाचा. या मुरदार पोथ्या वाचल्यापेक्षा ज्योतिबा फुल्यांचं पुस्तक वाचा, शेतकऱ्याचा आसूड. उसका चूके कभी ना निशाना, उसका झुके कभी ना निशाना, ओ पकाए वो मिट्टी में दाना, वो पकाए वो मिट्टी में दाना, उसने शिका ना करना बहाना. अरे शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी राहते, हाफ डे. रविवारी फुल डे सुट्टी. माझ्या या शेतकरी राजाला सुट्टीच नाही राहत. तो कधी बहाना नाही करत. म्हणून महाराज लिहितात, उसने शिका ना करना बहाना, सारी दुनिया को कहता हो भाई, सारी दुनिया को कहता हो. हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, जब किसानों की देखो भलाई. हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ तो आमचा मनाई. शेतकरी राजा गळफास घेऊन आत्महत्या करून राहिला की कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. अल्लाह को लहान प्यारी. लेकरं वाट पाहतात माझे बाबा घरी येतील, पण तो आमचा बळीराजा आत्महत्या करून राहिला. कारण बँकेचं कर्ज, गावातल्या सावकाराचं कर्ज. त्या सावकाराचं मीटर तर अलग राहते, त्याचं 3 फेज मीटर राहते. तो शेतकरी त्याच्या जाळ्यात सापडला की त्याला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंताचं स्वप्न होतं, माझा शेतकरी सुखी व्हावा, त्याच्या उत्पादन खर्चावर त्याला भाव मिळावा. आता वरून निसर्ग साथ देत नाही. 3 वेळा पेरणी करून ते वरच निघालं नाही. सर्व पिकाचा बियाण्याचा नाश झाला. म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्याचा मार्ग घेतला. परंतु मी शेतकऱ्यांना सांगेल, आम्हाला आत्महत्या करा. अरे आम्ही जर आत्महत्या केली तर आम्ही पुरे संपवून जाऊ. आपल्या मुलाबाळाकडे कोण लक्ष देईल भाऊ, पत्नीकडे कोण लक्ष देईल. आणि म्हणून आपण थोडी हिंमत ठेवावी, थोडी शक्ती ठेवावी, आणि आपला हे दुःख निघून जाईल भाऊ. अरे हे जर दुःख निघून गेलं तर तेवढंच नाही तर तुमचं जीवन संपून जाईल, तुमचा संसार उघड्यावर येईल. आणि अशा ज्या वंदनीय महाराज या भजनातून लिहितात की या राबणारा राबूचा विचार व्हावा. अरे सरकारने कर्ज माफ करून टाकावं, त्याच्याकडून इलेक्ट्रिकचं बिल घेऊ नये, कारण त्याच्या उत्पादन खर्चावर पुरा भाव मिळत नाही, म्हणून तो यशस्वी नाही. की उसके राजी से दुनिया फुलेगी, उसके राजी से दुनिया फूलेगी, सारी नस्ल नस्ल की दौलत खिलेगी, सारी नस्ल नस्ल की दौलत खिलेगी. कहता टुकड़िया हुकूमत भाई, उनके दिल से मेरी है दुआई, उनको दिल से मेरी है दुआई दुआई. हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, जब किसानों की देखो भलाई. आमचे एक देशमुख कवी आहेत चंद्रपूरचे, त्यांनी मोठी एक कविता लिहिली. काऊंगा शामराव खाटेवर झोपला, काय सांगू राजा निसर्गच कोपला.
मागच्या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरून, भाव नव्हता कापसाले जागीच गेली इरून. मग या वर्षी सोयाबीन पेरलं, पाणी नाही म्हणून जागच्या जागी इरलं. लहान पोरगा राजा तापानं झोपला, काय सांगू राजा निसर्गच कोपला. या शेतकरी राजाले बळी राजा म्हणतात, की शेतकरी 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 देशाचा राजा. तुझ्या कष्टावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. आणि या राजाचे हाल पाहतो, समजत नाही राजा कृत्रिम पाऊस पाडणं. अरे समजत नाही राजा कृत्रिम पाऊस पाडणं आणि म्हशीले इंजेक्शन देऊन दूध काढणं. अरे अळातच नाही तर पोऱ्यात कसं येईन, आणि बगर अल्पाची म्हैस दूध कशी देऊ. भोंड्या बैल माया रगतच ओकला, आणि काय सांगू राजा निसर्ग कोपला. आज ती परिस्थिती आमच्या या शेतकऱ्याची आहे, की झर घ्यावं का फाशी सुचत नाही मले. आणि सारच कसं इचकून गेलं काय सांगू तुले. मदत नाही पाणी नाही कसं माय होईन, शासनाचं अनुदान तेरवीच्या कामी येईन. देवई मायासाठी गोळ्या घेऊन झोपला, काय सांगू राजा निसर्गच कोपला. असा आमचा शेतकरी राजाचं मरण झालं. आणि इकडे राष्ट्रसंत लिहितात, शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. अरे तो शानदार भारत होण्यासाठी, वैभव संपन्न भारत होण्यासाठी शेतकरी सुखी असला तर जग सुखी आहे भाऊ. शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. हिंदू ईसाई बुद्ध पारशी मुस्लिम जिन गुरुद्वारा. मुस्लिमांची गुरुद्वारा. अरे भाई समझ कर सबसे भरतो, यही लगा करणारा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. अरे आमच्या या देशाला जातीयवादाची कीड आहे. अनेक ठिकाणी जातीय दंगली निर्माण केल्या, अनेक ठिकाणी जातीय दंगली निर्माण झाल्या बाबू. आम्ही परभणीची मागची घटना ऐकली, असे अनेक उदाहरणं देता येते. आणि त्या दंगलीमध्ये अनेक लोक जीवानी गेले. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, हिंदू ईसाई बुद्ध पारशी मुस्लिम जिन गुरुद्वारा. मुस्लिमांची गुरुद्वारा. आणि जुने आमचे जे महापुरुष होऊन गेले, सावित्रीबाई फुले, ज्या सावित्रीबाई फुलेला मदत करणारी मदतनीस मुसलमान समाजाची होती, तिचं नाव फातिमा शेख. अरे ज्या फातिमाबाईंनी सावित्रीबाईला मदत केली शिक्षणाच्या बाबतीत, की महिला शिकल्या पाहिजे. आणि म्हणून तर मी वेळोवेळी माझ्या माय बहिणीलाही सांगत राहतो, की आजची गरज माझ्या माय बहिणी हो, तुम्हाला सावित्रीबाई कळली पाहिजे, तुम्हाला अहिल्याबाई होळकर कळली पाहिजे, आमच्या आई बहिणीला जिजाबाई कळली पाहिजे. आमच्या माय बहिणीला जिजाबाई कळू दिली नाही, सावित्री कळू दिली नाही, अहिल्या नाही, भीमाई नाही, रमाई नाही. कळू दिलं जे आजपर्यंत झाल्या नाहीत, अशा अंधश्रद्धेच्या खाईत आमच्या माय बहिणीलाही बर्बाद केलं. आणि म्हणून आमच्या डोक्यातून अंधश्रद्धा जावी, जुन्या रूढ्याचं उच्चाटन व्हावं, त्याकरता राष्ट्रसंताचे भजन आम्हाला जागृत करत राहतात, आम्हाला शक्ती देत राहतात, की आपण सदा रहू उद्योगी तनसे, उद्योगी तनसे, करू व्यायाम पियारा, नित्य करू प्रार्थना सामूहिक, नित्य करू प्रार्थना सामूहिक, लेकर जनगण सारा, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. अलीकडे मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेड गावागावात
तयार केले की गावागावामध्ये संभाजी ब्रिगेड द्वारा फुले शाहू आंबेडकर, जगद्गुरु तुकोबाराया, शाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे आमच्या डोक्यामध्ये या महापुरुषाचे विचार जावे. आमच्या डोक्यातून आजो आमच्या तरुणाला रोग लागला, सिनेमाचा रोग, चॅनलचा रोग, हा रोग आपल्या डोक्यातून जावा. मी आजची घटना पेपरमध्ये वाचली, एका मुलीनं आत्महत्या केली. हे काय कशामुळं भाऊ? हे प्रेम प्रकरण. आणि म्हणून माझ्या या तरुणाला जागवतात. कारण आज आम्ही पाहून राहिलो ज्या सिनेमाच्या पायी, ज्या चॅनलच्या पायी आमच्या मुलावर त्याचा परिणाम होऊन राहिला. वाईट खाणे, वाईट बोलणे, वाईट ऐकणे, वाईट पाहणे आणि मग त्याचा परिणाम प्रेमात रूपांतर होणे. जाने मन चुपके चुपके सारी दुनिया से चुपके, तुमने ऐसी बात कही दिल मेरा खो गया. जाने कब वो प्यार हो गया, करार हो गया. जाने कब वो प्यार हो गया, सनम करार हो गया. आणि तो ज्या सिनेमाचा परिणाम आजच्या या वर्तमान युगात ते पाहता बरोबर तो परिणाम आमच्या लेकरांवर आला. आता या देशाला सांभाळणारे हे नवजवान नवयुक्त रक्त हे मुलीसाठी आत्महत्या करून राहिला. म्हणून माझ्या तरुणांनाही मला सांगावं लागेल की माझ्या तरुणो, आपला वेळ इकडे तिकडे न जाऊ देता, वाईट व्यसनात न जाऊ देता. वंदनीय महाराज म्हणतात या देशाला तुमच्या तरुणाची गरज आहे आणि तुम्ही या देशाला महान घडवा. सदा रहू उद्योगी तनसे, करू व्यायाम पियारा, करू व्यायाम पियारा, नित्य करू प्रार्थना सामूहिक, नित्य करू प्रार्थना सामूहिक. लेकर जनगण सारा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा. माझ्या या तरुणाला राष्ट्रसंत जागवतात. तुम्ही सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर कर्तृत्वाला महत्व द्या. हे महापुरुष भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर, मदनलाल या देशासाठी सुंदर होऊन गेले, अजरामर झाले. आता आम्ही ज्यांची जयंती साजरी करतो 26 जुलै, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी कोल्हापूरच्या संस्थांमध्ये राजा कसा असावा हे दाखवून दिलं. नाही तर आम्ही आजचे राजे पाहून राहिलो. आजच्या राजाचे 1-2 दारूचं दुकान, 1-2 बियर बार. मात्र आमचा शाहू राजा ज्यांनी विद्यार्थ्याकरता वसतिगृह काढले. म्हणून आम्हाला शाहू राजांच्या जयंतीची गरज आहे. राजा कसा असावा? राजे तर हेही राजे आहेत बाबू. आता आजची या वर्षातली घटना आहे बाबू. एक मंत्री, केंद्रातला मंत्री, काय तर बरे फरार झाले मंत्री. अरे 1 महिन्याच्या अगोदर मंत्री झाले आणि 1 महिन्यानं फरार मंत्रीपद गेलं. म्हणजे कोण दिवस येई कसा कोण जाणतो, राजा कसा असावा. आता राजाच गुन्हेगार होऊन राहिला तर या प्रजेनं काय करावं. एक दिवस हत्तीवरी, काल केंद्रातला मंत्री आणि आज राजीनामा द्यायचा टाइम आला. एक दिवस हत्तीवरी, मिरवित त्या नवऱ्या परी. एक दिवस हत्तीवरी, मिरवित त्या नवऱ्या परी. एक दिवस मीठ भाकरी, एक दिवस मीठ भाकरी, डाली मागतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. आणि आज राजा कसा असावा. आज आम्ही पाहतो किती भ्रष्टाचारी उमेदवार निवडून येतात जे गुन्हेगारीमध्ये ज्याचा हस्तक्षेप आहे. म्हणून आम्हाला राजा असावा राजर्षी शाहू महाराज सारखा, माझ्या ज्योतिबा फुल्यासारखा. अरे शाहू महाराज रस्त्याने एक दिवस जाऊन राहिले. एका म्हातारीच्या डोक्यावर
आपलं लाकडं वर उचलल्या जात नव्हते. स्वतः राजा त्या म्हातारी जवळ गेले, तिचं ते इंधन चुलीमध्ये जाळण्यासाठी लाकडं राजानं उचलून दिले. आज आम्ही पाहतो राजा कसा असावा, म्हणून हा लोकशाहीचा रयतेचा राजा. त्यांच्या या जयंतीनिमित्त राजा कसा असावा म्हणून माझ्या तरुणाला सांगायचं आहे की आम्हाला अशा राजाची गरज आहे. आता इलेक्शन समोर आलं की आम्ही पाहतो, आता इलेक्शन सुरू झालं, आता बरोबर यायच्या चक्रा मारणं सुरू होती. हे फिरतील म्हणून मतदान जपून द्या फार, म्हणून मतदान जपून द्या फार, नाहीतर उलटेल ही तलवार, नाहीतर उलटल ही तलवार. तुमचा तुमच्यावर होईल वार, तुमचा तुमच्यावर होईल वार, तुमचा तुमच्यावर होईल वार. आता विधानसभा आणि इलेक्शन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, आता इलेक्शन येऊन राहिले आणि इलेक्शन आल्यानंतर झोपून, अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे शिल्पकार म्हणतात त्यांना, बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती आणि आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर आम्हाला काही अर्थ नसता. म्हणून तर बाबा कधी कधी असं म्हणावं लागते की इज्जत मिळाली आम्हा, अरे भीमा तुझ्यामुळे, घटना देऊन देशा जगलो तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. अरे पहिल्यांदा मायच्या पोटातून राजा पैदा होत होता. आम्ही पाहतो ना बाबू, राजा मायच्या पोटातून पैदा होत होता. आता इलेक्ट्रिक मशीन मधून राजा पैदा होते. आपलं जर आपण एक बटन दाबलं, एक जर वोटिंग केलं तर ते आपलं एक वोटिंग त्याला राजा करतं. म्हणून भाऊ हे आमचे महापुरुष आहेत. घटना लिहून देशा जगलो तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. आणि म्हणून अरे हे युग प्रवर्तक झाले. त्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, बंधुता, समता हा असा समाज निर्माण व्यवस्था व्हावी, माझा समाजाचा बनावा. आणि म्हणून आम्हाला या महापुरुषांच्या जयंत्याची, पुण्यतिथ्याची गरज आहे. अरे माझ्या मायबापाला, माझ्या तरुणाईला हे यायचं महत्व कळलं पाहिजे की यांनी आपल्यासाठी जळले. शाहू महाराज आले नसते, ज्योतिबा फुले आले नसते, सावित्रीबाई आली नसती तर तुम्हा माय बहिणी घराच्या बाहेर निघाल्या नसत्या. फक्त स्वयंपाक आणि लेकरं. की धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोरं, अवघा जन्म गेला असता. स्वयंपाक करा आणि लेकरं वागवा. माझ्या माय बहिणी हो, तुम्हाला वाचवलं ज्योतिबा फुल्यांनी. आणि म्हणून तर मी तुम्हा माय बहिणीला सांगल की तुमची देवी सावित्रीबाई फुले, तुमची देवी अहिल्याबाई होळकर, तुमची देवी जिजामाता आणि आमचे देव ज्योतिबा फुले, शाहू महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख. कारण शिक्षणाची गंगा आणली शिवाजी शिक्षण संस्था निर्माण करून. आमचे कर्मवीर भाऊराव पाटील हे आमचे भगवंत आहेत, हे आमचे देव आहेत. आणि म्हणून आम्हाला या लोकांनी जे आपलं जीवन जाळलं या देशाला घडवण्यात, म्हणून राष्ट्रसंत सांगतात की शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. अरे ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज हे जर महापुरुष आले नसते, यांनी शिक्षण निर्माण केलं नसतं, आम्हाला शिकवलं नसतं, तो तुमचा सत्यपालही आज कार्यक्रम करायला स्टेजवर आला नसता. मी काय सांगू, मला या खंजेरीनं काय काय दिलं, माझ्या या कलेनं, माझ्या खंजेरीनं मला
वंदनीय महाराज मोठं गोड लिहितात की एकतरी अंगी असू दे कला, अरे नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, एकतरी अंगी असू दे या कला, सात खंडेराची कला माझ्या जवळ आली एकतरी तुकडोजी महाराजाच्या मेहरबानीनं मी सात खंडेऱ्या वाजवल्या. काय फुका जन्मला, तुकडोजी महाराजांनी मला सर्व काही दिलं भाऊ. जन्मला नाही तर काय फुका जन्मला. कधी कधी या खंजेऱ्या मी 9 वाजवून घेतो. गंमत गंमत. अरे कलाकार हा संगीत शाळेतून निर्माण होते बरं, आणि माझी कला माझ्या झोपडीतून तयार झाली. राष्ट्रसंताच्या गाडगे बाबाच्या विचारानं या खंजेरीतून झोपडीतून माझी एक खंजेरी निर्माण झाली. आणि खंजेऱ्या वाजवता वाजवता मी 9 सुरू केल्या खंजेऱ्या. की बाबा रोज बजेगी खंजरी, बाबा रोज बजेगी खंजरी. यामधून ढोल ताशाचाही आवाज मोठा सुंदर निघते. माझी कला काही क्लासिकल नाही, हाय खेड्यातली कला. महाराजांनी भजन सांगितले आणि सुरू केले. परंतु परवा मी भोपाळ मध्ये गेलो होतो भाऊ. विधान भवनात कार्यक्रम झाला. भोपाळला गेलो, विधान भवनात गेलो मी. तिथं अर्ध्या तासानं कार्यक्रम होणार. ज्या सत्यपालला कधी कोण्या शहरात गेलो नाही, मामाच्याकडे नेलं नाही, मावशाकडे नेलं नाही, मी त्या खंजेरीनं मला भोपाळला नेलं बाबू. कला दाखवण्यासाठी, ग्रामगीता सांगायसाठी. त्या ग्रामगीतेला सांगाय करता तिथं बोलावल्यावर आम्ही त्या बाहेर बसलो विधान भवनाच्या. तर तिथचे पोलीस वाले म्हणे तुम हॉटेल वाले आहे क्या? त्याला बड़ा चमत्कार. मला म्हणाला नाही, हम मुख्यमंत्री के आदमी है. बोले तुम? आता आमचे कपडे लत्ते पाहिल्यावर तर असे फटीचर दिसो आम्ही. मैंने बोला पुलिस साहब तुम रुक जाओ, मुख्यमंत्री साहब से बात करेंगे अपन, दिग्विजय सिंह साहब से बात करेंगे, प्रोग्राम तुमने भी सुनना. मला एक आनंद झाला. तुम हॉटेल वाले है क्या म्हणे. सांगायचा मतलब राष्ट्रसंताने या खंजिरीची देण दिली आणि त्या खंजिरीच्या देणनं मला भाऊ भोपाळला पोहोचवलं. मला बाहेर प्रांतात आंध्र, गुजरात, मध्य प्रदेशला नेलं. का तो बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी, खंजरी खंजरी खंजरी. बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी. आणि म्हणून या खंजेरीतून राष्ट्रसंत जपानमध्ये गेले. जपानला खंजेरी वाजवली महाराजांनी. आणि त्या खंजेरीद्वारे हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, सोनार, सांबार, माळी, कुणबी, तेली, पाटील, धनगर, नावी, मातंग. अरे आम्ही एका मातेचे लेकराव. आमचा देश भारत आहे, आमची एक जात आहे. नाही तर आज आम्ही पाहून राहिलो या 4 वर्णानं आमचा जीव घेतला बाबू. शूद्र म्हटला की त्याला पायाखालीच घ्यायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आज आम्ही शूद्राचे हाल पाहतो. बाबासाहेब आंबेडकराला रस्त्यानं जाताना बैलगाडीतून उतरून दिलं. का रे तुझी जात कोणती म्हणे महार. महार म्हणता बरोबर उतरून दिलं. आणि आम्ही एक उदाहरण ऐकलं की झाला महार पंढरीनाथ. अरे ज्या बाबासाहेबांनी गोरगरीब इतर जातीय वर्गाला वर आणलं, ज्याला जगण्याची संधी दिली, झोपलेल्याला जागं केलं,
त्या बाबासाहेबांना बैलगाडीतून उतरून दिलं. तुझी जात महार आहे. मी माझ्या तरुणांना सांगल, माझ्या आई बहिणीला सांगेन महाराचा अर्थ काय आहे. महाराचा सरळ अर्थ आहे मांस, हाड आणि रक्त. आता हे कोणाच्या अंगात नाही ते सांगा. मांस आहे, हड्डी आहे, रक्त आहे. अरे ते भजन तुमच्या लक्षात आहे की झाला महार पंढरीनाथ. अरे पांडुरंगाने म्हणते महाराचं रूप घेतलं होतं. संत दामाजीनं कोठार लुटवले होते. नेसला मलिन चिंदोटी, मुंगळी टाकली पाठी, हातात घेतली काठी. बरी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ, हो झाला महार पंढरीनाथ. म्हणून भाऊ आपल्या डोक्यामधून आम्हाला जगण्याची सर्वांना संधी यावी. आम्ही गोर गरीब दीन दलित शूद्र वैश्य ब्राह्मण क्षत्रिय सर्वे सारखे जगावे. शाहू महाराजाच्या मागचा तोच मुद्दा होता. आज अलीकडे पाहून राहिलो आम्ही या खाजगीकरणाने जीव घेतला. खाजगीकरणामध्ये यांनी सवलत दिली नाही गोरगरिबाला, पण त्या खाजगीकरणामध्ये आरक्षण मिळावं ही मागणी 50 वर्षाच्या अगोदर आम्हाला शाहूराजांनी दिली. अनेक वर्षाच्या अगोदर बाबासाहेबांनी मागणी मागितली की गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. हे जे अंतर आहे, गरीब आणि श्रीमंतीचं अंतर आहे. गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है. एक तो कष्ट के मारे बेजार है. या देशामध्ये एकाच्या कुत्र्याचा जेवायचा दररोजचा खर्च 100 रुपये आहे. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतात जाणाऱ्या बाईला माणसाला मजुरी 20 रुपये आहे. म्हणून राष्ट्रसंत लिहितात ये गरीबी तो खाने को मोहताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है. अरे या देशाचं कर्ज, या देशाचे 87,000 कोटी रुपये श्रीमंताकडे या देशाचे टॅक्स रूपानं बाकी आहेत. 87,000 कोटी एवढे श्रीमंताकडे पैसे बाकी आहेत. आणि इकडे मात्र आमचा मजूर शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. बा केवढी तफावत आहे भाऊ. सरताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है. जो बड़े हैं नशा उनकी नीचे करो. जो बड़े हैं नशा उनके नीचे करो. तुम भी मानो होकर रखो सावरो. तुम भी मानो होकर रखो सावरो. कहता तू कड़िया ये दुनिया का गणराज है. और अमीरी तो चैनों में सरताज है. ये गरीबी तो खाने को मोहताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है. अरे हे तर 87,000 कोटी टॅक्स रूपाने श्रीमंताकडे आहेत. आज आमच्या देशातला कास्तकार मजूर आत्महत्या करून मरून राहिले. आणि आज आम्ही पाहतो महाराज लोकांच्या जर इस्टेटा मापल्या 4-4, 5-5 कोटी रुपयाची संपत्ती या महाराज लोकांची आहे. आमचे आदरणीय शिवसेनेचे मुख्य बाळासाहेब ठाकरेचे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आदरणीय प्रमोद अनकारजी ठाकरे म्हणायचे या महाराज लोकांच्या या देवस्थानच्या इस्टेटा जर जप्त केल्या तर या शेतकऱ्याचं कर्ज चुकू शकतं. अरे
शेतकऱ्याचं दुःख कमी होऊ शकते, देशाचं कर्ज चुकू शकते। देश क्या चाहता है कि गरीबी हटे, देश क्या चाहता है कि गरीबी हटे। आंखों से ना दिखे किसके कपड़े फटे, आंखों से ना दिखे किसके कपड़े फटे। खाने पीने और शिक्षण मिले साज है, और अमीरी तो चैनों में सरताज है। इकडे आम्ही पाहतो मोठ्या मोठ्या शहरामध्ये बियर बार बाला। मागच्या वेळेस पेपरला आलं 100 बाला पकडल्या, त्याच्यात आमच्याच गोरगरिबाच्या पोरी वापरण्यासाठी त्याचं नाव आहे बाला। मोठ्या दुःखाने सांगा वाटतं बाबू, गरीबी तो खाने को मोहताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है, और अमीरी तो चैनों में सरताज है। या गरिबाची दुःख नाही सकत होईल, म्हणून तर आपल्या गरिबीचा नायनाट करायचा असेल शेतकरी माय बापू, तर आम्हाला शाहू महाराज समजून घ्यावं लागल। आम्हाला छत्रपती शिवाजी राजे समजून घ्यावं लागल। आज आम्ही आजही आजच्या परिस्थितीत पाहून राहिलो, आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज समजून घ्यावं लागल। कारण तुकाराम महाराजाचे अभंग आमचे कल्याण करणारे होते। आम्हा घरी धन शब्दाची तरतने, शब्द हेची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका। भाऊ तुकोबारायांनी आम्हाला या शब्दातूनही जागृत केलं की अरे आपला देव शोधा, आपल्या देवाला आपल्या घरात शोधा, आपल्या गावात शोधा, की देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर हो, आत्मा परमेश्वर हो। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर हो, आत्मा। तुकोबारायाच्या मागचा उद्देश होता बाबू की आपल्या देवाला आपल्या गावात शोधा, आपल्या घरात शोधा, की देव देहात हो देहात का हो जाता राऊळात। तुका म्हणे मूढ जना, तुका म्हणे मूढ जना, देव देही का पाहना, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर हो, आत्मा परमेश्वर हो। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। परवा एक बातमी वाचली मी पेपरला, आणि मी नेहमी माझ्या या ग्रामीण लोकांना सांगतो, शहरातले लोक तर वर्तमानपत्र वाचतात, परंतु तुम्हालाही विनंती करील की दररोजचे वर्तमानपत्र वाचा। एखादी पोथी वाचली नाही तर फरक पडणार नाही, पण वर्तमानपत्र वाचा। जगात काय चालू आहे, अरे मराठा मार्ग वाचा, शिवधर्म वाचा, सत्यशोधक समाजाचे पुस्तक वाचा। कारण वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारमध्ये फेकाल। आणि या महापुरुषांचे हे विचार तुमच्यापर्यंत पोचावे। आम्ही वाचलं नाही काही, वाचलं तर तेच ऐकलं। 16 शुक्रवार आणि 21 शनिवार, 22 मंगळवार उपवास धरू धरू आमच्या आई बहिणी लंब्या झाल्या, त्याले कोणी वाचवलं नाही। आज याचा उपवास, उद्या त्याचा उपवास। तो शेंगदाणे विकणारा, तो तेल विकणारा 3 मजली बिल्डिंग बांधून टाकते, आणि उपवास धरणारी माय एक दिवस टीबीनच लंबी होऊन जाते। म्हणजे हे ते माय उपवास धरू धरूच लंबी होते, ओळखूच येतात बाबू। अंगात रक्ताचा पत्ता नाही, लेकरं कुपोषण मरून राहिले। पूर्ण महाराष्ट्रात ओरड चालू आहे, लेकरं हजारो लेकरं कुपोषण मरून गेले बाबू। कुपोषण म्हणजे काय, हा काही देवाचा श्राप आहे काय? हे आहे पुरी गरिबी। त्या गरिबीची, त्या गरिबीचं वर्णन म्हणजे कुपोषण आहे।
सकस आहार जेवायला मिळत नाही. त्याच्यात आम्ही अज्ञान लोक कमी वयामध्ये लग्न करतो. 15 वर्षाची पोरगी आणि 16 वर्षाचा मुलगा, आणि त्याचं लग्न करून त्याच वर्षी मुलगी गर्भवती राहते. मग ते मुलग इल्लू 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 तिकडे माय पुल्लू मुल्लू बाप हुल्लू पुल्लू. मग दोघांच्या पोटी वानेराचं पिल्लू. म्हणून कुपोषणानं आमचे कमी वयात लग्न करतात. विशेषतः काही भागात एकदम कमी वयात लग्न करतात. मुलगी काचाचं भांडं आहे, मुलगी काचाचं भांडं आहे, तर मग काय गच्ची दाबून जीव घे तिचा. अरे त्यासाठी सावित्रीबाई वाचा. त्याकरता आम्हाला अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर वाचणं महत्वाची आहे. जिने 29 वर्ष आपल्या राज्याचं, आपल्या सासऱ्याचं राज्य सांभाळलं, तेही तलवारीच्या जोरावर. तिने काही नारळाच्या जोरावर किंवा अंगाऱ्याच्या जोरावर राज्य जिंकलं नाही. म्हणून माझ्या आई बहिणी हो, आम्हाला तो भारत घडवायचा आहे की सुंदर गाव बनाने बहादूर. मित्र प्रेम की धारा धारा मित्र प्रेम की धारा. तुकड्या दास कहे घर घर, तुकड्या दास कहे घर घर करू सुराज्य उजियारा. भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा. आणि तो आपला भारत घडावा, आणि याला आपला सर्वांचा हक्क आहे. एकटे पंतप्रधान घडवू शकणार नाहीत, फक्त आमदार खासदार घडवू शकणार नाहीत. आमच्या प्रत्येक नागरिकाला उठावं लागेल. माझा प्रत्येक तरुण हा जागृत झाला पाहिजे की देश माझा आहे, भारत माझा देश आहे, आम्ही त्याचे बांधाव. अरे आम्ही जर हा विचार केला नाही तर फजिती होईल. म्हणून माझ्या तरुणाला माझी प्रार्थना आहे, आम्हाला शिवरायांना डोळ्यासमोर ठेवा लागेल. एक वेळा आवाज द्या, जय जिजाऊ जय शिवराया, जय शिवराया. शूर शिवबा वीर शिवबा बहुजन प्रतिपालक अशा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. अरे शिवबाला डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय कल्याण होणार नाही. महाराष्ट्राचा प्राण से शिव स्वातंत्र्याचा सूर्य से. मोगलाई जुलुमशाही मिटविली दळपशाही तयाची आनंदी प्रजा असा हा जाणता राजा. असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. सुन मुस्लिमाची रूपवान से, माझी रूपवान. अरे ज्यानं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला आपल्या मायचा दर्जा दिला. शिवबा हा शीलवान से परणारी जाणे माता सुसंस्कारी जिजा माता. असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती माझा. आज आम्ही पाहिलं हा शिवाजी राजा छत्रपती राजाला का मांडावं लागतं. परवा एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. औरंगाबादची घटना पाहून राहिलो आम्ही. गुरुजीचा विद्यार्थिनीवर अत्याचार. आणि म्हणून आम्हाला या थोरा मोठ्यांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर पाहिजे भाऊ. स्वामी निष्ठा मुक्या प्राण्याची पेटता चिता शिवरायाची. हा वाग्या असे इमानी उदला तो शिवाच्या चरणी. शिवाचा शिव हा राजा शिवाजी
छत्रपती माझा असा हा जाणता राजा शिवाजी छत्रपती. आणि म्हणून आम्हाला भाऊ या महापुरुषांच्या विचारावर चालायचं. या महापुरुषांच्या विचारावर जर आम्ही निघालो तर आपलं कल्याण आहे. मराठा मार्ग तेच कार्य करून राहिला. अरे या महापुरुषांनी तेच काम केले. आता या महिन्यात छत्रपती शाहूराजाची जयंती, संत नामदेव महाराजांची जयंती. आता अलीकडे अण्णाभाऊ आपले शाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती. किती मोठा. आणि आता झाली सावता महाराजांची जयंती. ज्या सावता महाराजांनी या ऐदी आळशी शौकामध्ये जीवन जगणाऱ्या महाराज लोकांना शिकवलं. अरे भक्ती कशाची? दिवसभर टाळकुट्याची भक्ती नाही, तर सावता महाराजाची भक्ती होती. कांदा मुळा भाजी भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अरे सावता महाराजांनी या महाराज लोकायला शिकवलं. काम केल्याशिवाय हरामाचं खाणं म्हणजे पाप आहे. पण आज आम्ही पाहतो असे महाराज आहेत भाऊ, बिस्लरी पाणी पिते, एसीच्या गाडीत फिरते आणि लोकांना ज्ञान सांगते. अरे या शेतकरी राजाला खरं ज्ञान दिलं आमच्या सावता महाराजांनी की आमची माळियाची जात शेत लावू बागायत, लावू शेत बागायत, लावू शेत बागायत. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती सेवंती फुलं लिली, प्रेमी जाई जुई व्याली. सावताने केला मळा, विठ्ठल देखी याला डोळा. सावताने केला मळा, विठ्ठल देखी याला डोळा. सावताने केला मळा, विठ्ठल देखी याला डोळा. आणि नामदेव महाराजी मोठं गोड लिहितात. नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला आणि वंश उद्धरिला माळी यांचा. आणि म्हणून सावतोबाच्या भेटीले कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, अवघी पिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी पिठाई माझी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा. विठ्ठला पायी गोवी लागला, विठ्ठला पायी गोवी लागला. कांदा मुळा भाजी 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 भाजी, अवघी विठाई माझी 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 माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी 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 माझी, अवघी विठाई माझी 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 माझी, अवघी विठाई. अहो सावता महाराजांनी या महाराज लोकांना, या आळशी महाराजांना दाखवून दिलं. आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये ओवी लिहिली. आपल्या आयुष्यात एक वेळा तरी ग्रामगीता वाचा. ग्रामगीता म्हणजे गावाची गीता. आपल्या खाली सर्वसाधारण शेतकरी मजूर ग्रामीण भागाला वर उचलणारी एक भजनी है कि घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, तुकडोजी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा हर घर
मंदिर, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर। घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे। ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर। आणि ज्या ग्रामगीतेद्वारे सर्वसाधारण माणसाला वर उचलण्याचं कार्य राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी केलं। सावता महाराजाच्या बाबतीत महाराज लिहितात, पंढरपूर पासोनी 6 कोसावरी, सावता राहिला जन्मभरी, देव मिळविला न करता वारी, मळ्यातच त्याने। म्हणून माझ्या मायबापांना सांगन, आपली परिस्थिती गरीब आली, परवा मी ऐकलं पंढरपूरला जाणं झालं नाही, त्याच्याजवळ पैसे नव्हते, दुष्काळामुळं म्हणे पांडुरंगा मी दरवर्षी पंढरपूरला येतो, यावर्षी येणं झालं नाही। म्हणून त्या वारकरी माझ्या शेतकरी राजानं घरामध्ये जाळून घेतलं की पांडुरंगा तू माझी सोय पंढरपूरला येण्याची झाली नाही, माझ्या गरिबीमुळं, म्हणून त्यानं जाळून घेतलं। मी माझ्या या पांडुरंगाच्या भक्ताला विनंती करेन की व्यवस्था जरी नाही लागली तर आत्महत्या करू नका। अरे सावतोबा कधी मंदिरातच गेले नाही, पंढरपूर पासून 6 कोसावरी, सावता राहिला जन्मभरी, देव मिळविला न करता वारी, मळ्यातच त्याने। अरे पांडुरंगाला मळ्यातच बोलावलं, सांगायचा मतलब आपलं अंधश्रद्धा ठेवू नका। देव अरे अंधश्रद्धा ठेवल्या तर आम्ही संपत आलो। आपला बहुजन समाज जो बर्बाद होत गेला तो अंधश्रद्धामुळे, जुन्या रुड्यामुळं, या अंधश्रद्धा अंधविश्वासानं आमचा जीव घेतला। आणि म्हणून आम्हाला ग्रामगीता वाचनाची, मराठा मार्ग वाचायची, शिवधर्म वाचायची गरज आहे। म्हणून आपल्या घरामध्ये एखादं तरी पुस्तक आणा, वाचू द्या, तेही प्रबोधनाचं। आणि या विचारानं जर आम्ही चाललो तर आमचं गॅरंटीनं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्या माई बहिणीला या आधुनिक नवीन विचाराची दिशा भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून गाडगे बाबाचे विचार, कारण त्यांनी तेच कार्य केलं की गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला तुकड्या बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे। आणि म्हणून आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा। आज आम्ही पाहून राहिलो, अर्धा पोटी राहतील पण तीर्थाले गेलाच पाहिजे। गावी उपाशी ठेवूनी बाळा, कासया जाशी कुंभमेळा, एक तर जुनं भजन आहे, कुठे शोधशी रामेश्वर अन, कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी। सरळ सरळ या संतांनी आम्हाला जागृत केलं की तुम्ही तुमच्या गावाकडे वळा, तुमचं गाव स्वच्छ ठेवा, ग्रामसफाई अभियान राहावा, प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावा, कारण आजची गरज आहे माती अळवा पाणी जिरवा। पण आम्ही गावामध्ये एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा, आपलं गावामध्ये आम्ही लक्ष देत नाही की जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं। अरे प्रत्येक गाव जर आदर्श झालं आपल्याला वेळ लागणार नाही। शिक्षण घेऊन केली दिवाळी, केली दिवाळी हो केली दिवाळी, शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी, दास तुकड्या मने मन रंगल, माझ्या गावाचं मंदिर शोभलं, जीव भावानं जवळ मी पाहिलं, माझ्या गावाचं मंदिर शोभलं, माझ्या गावाचं मंदिर शोभलं। म्हणून आमच्या गावाकडे विचार व्हावा। आपल्या गावामध्ये माझ्या तरुणांनी संघटन निर्माण करावं। मग संभाजी ब्रिगेड असो
की गुरुदेव सेवा मंडळ असो, आपल्या गावाला स्वच्छ करणं असो की गाव निर्व्यसनी करणं असो, म्हणून माझ्या तरुणांनी यामध्ये संघटित व्हा. आणि ती इच्छा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची होती की असा माझा खेड्याचा भारत शानदार हो, मेरा भारत शानदार हो, मेरा भारत शानदार हो, मेरा सुंदर गाव बना है बहादुर. मित्र प्रेम की धारा धारा, मित्र प्रेम की धारा, उकड्या दास कहे घर घर करू, बड्या दास कहे घर घर करू, सुराज्य उजियारा. भारत शानदार हो मेरा, शानदार हो मेरा भारत, भारत शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. म्हणून आपलं गाव संघटित करू, आदर्श करू, गावातले मतभेद जातीयवाद विसरून जाऊ. आणि म्हणून आम्हाला त्या मार्गावर चालायचं आहे. शाहू महाराजांचा नारा होता तो. म्हणून शाहूच्या सांगण्यावर ज्योतीच्या चालण्यावर, हा शाहूच्या सांगण्यावर, ज्योतीच्या चालण्यावर, जगूया आम्ही, करूया आम्ही, जगूया आम्ही, करूया आम्ही, अरे शाहूच्या विचारावर, शाहूच्या सांगण्यावर, ज्योतीच्या चालण्यावर. जय जिजाऊ जय शिवराय. पुरोगामी विचारांचे भाषणं, पोवाडे, गाणी तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.